जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आपल्याशी बोलणं चालू आहे. मागच्या बऱ्याच एपिसोडपासून डिवोर्सविषयी बोलणं चालू आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये हा डिवोर्स शब्द आधी कधी नव्हताच. घटस्फोट हा शब्दही आपण कधी ऐकला नव्हता. कुणाचा तलाक होत नव्हता. आता या 20-25 वर्षांमध्ये असे खूप डिवोर्स व्हायला लागलेले आहेत आणि दिवसेंदिवस घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे. डिवोर्स घेतल्यानं तो विषय संपतो असा अजिबात नाही आहे आणि डिवोर्स झाल्यानंतरही खूप अडचणी येतातच. विशेषत्वाने मुलीसाठी खूप मोठा प्रॉब्लेम येतो. मुलगा कदाचित दुसरं लग्न करून मोकळा होतो. मुलाला समजा मुलं असतील तरी मुलं कायमच आई ठेवून घेते आणि त्या मुलासाठी पतीसाठी तो काही प्रॉब्लेम नसतो की मुलांचं काय होईल. आणि पुरुषांची एवढी मुलांची अटॅचमेंट नसते जेवढी बायकांची असते. आई आपल्या मुलांबरोबर फारच अटॅच असते. म्हणून आपल्या इथे हिंदुस्थानात डिवोर्सनंतर जर मुलं असतील तर मुलांना आईच ठेवून घेते आपल्याजवळ. आईच मुलांना मोठं करते, सांभाळते, त्यांना सुशिक्षित बनवते. जबाबदारी आईच आपल्या डोक्यावर घेते. आणि बाप तर अजिबात घेत नाही. विसरून जातो, दुसरं लग्न करतो. आधीच्या बायकोला मुलांना अगदीच विसरून जातो. मग नवीन पत्नी, नवं जीवन, नवीन मुलं, त्यातूनच त्याचा नवीन संसार उभा राहतो. आणि हा जो पती पत्नीच्या मध्ये जो फरक आहे आपल्या भारतामध्ये, परदेशात तर दोघांसाठी सारखंच असतं. कधी नवऱ्याची इच्छा असेल तर तो मुलांना ठेवून घेतो, कधी बायकोची इच्छा असेल तर ती ठेवून घेते. खूपदा तर नवऱ्यालाच ठेवून घ्यावं लागतं. बायकोला दुसरं लग्न करायचं असेल, नवीन आयुष्य, नवीन मजा करायची असेल तर ती मुलांना नवऱ्याच्या हवाली करून टाकते आणि स्वतः मात्र मुक्त होते. तिची एवढी अटॅचमेंट नसते जेवढी इथे आपल्या भारतात आईची आपल्या मुलांची अटॅचमेंट असते. पण इकडे घटस्फोटानंतर स्त्रियांना फारच अडचणी येतात. जर माहेरचे लोक चांगले असतील, मोठं प्रस्थ असेल, मोठ्या मनाचे असतील तर लेकीला घरी ठेवून घ्यायला तयार होतात. आणि ते सुद्धा आई वडील असतील तर जरा बरं असतं. पण आई वडील नसतील आणि भाऊ आणि बहिणी असतील तर फारच वाईट अवस्था होते. अशा परिस्थितीत ते ठेवून घ्यायला तयार होत नाहीत. मग हिनं जायचं कुठं? इकडे पतीपासून तर सुटका झाली पण तिकडे दादा बहिणी ठेवून घ्यायला तयार नाहीत. अशा वेळी तिला फार फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं. एकटी कशी काय राहणार, कशी काय मुलांचं पालन पोषण करणार. तिच्याकडे पैसेही नसतात. नवऱ्याने दिले तर ठीक, नाही दिले तर काहीच नाही. सगळी जबाबदारी माहेरच्यांवरच येऊन पडते. त्यामुळे खूपच हाल होतात. मग एका ताईला खूपच वाईट सवय होती. त्यामुळे तिचा डिवोर्स झाला आणि डिवोर्स झाल्यानंतर त्या वाईट सवयीमुळे मुलाला स्वतःकडे ठेवण्याची तिच्या नवऱ्याने मागणी केली. कोर्टाने मुलगा वडिलांकडे सोपवला. ही आपल्या मुलासाठी झुरत राहिली. पण मग ती मुलगी आमच्याकडे आली. तिने सगळं कबूल केलं आणि आपल्या वाईट सवयी सोडून दिल्या आणि त्यातून ती बाहेर पडली. आणि मग ती अध्यात्मात खोलवर शिरायला लागली. आणि तिने ठरवलं की आता माझं आयुष्य मी आत्म्यासाठी आणि मोक्षासाठीच व्यतीत करीन. नवऱ्याबद्दल कुठलीच तक्रार नाही आहे. मुलाबद्दलची मोहमाया वाटत होती त्यावर. हळूहळू तिने नियंत्रण मिळवलं. शिवाय मुलगा आपल्या बापाकडे जास्त सुखी आणि तिथे त्याचं करिअर आणखी चांगलं बनेल म्हणून हे सगळं तिने मनातून काढून टाकलं आणि स्वतःच्या पायावरती उभी राहिली.
आई वडिलांनी ठेवून घेतलं तरी किती दिवस ते ठेवून घेणार? कारण वडिलांना तर काही प्रॉब्लेम नाही होणार, पण 2 स्त्रियांची प्रवृत्ती, मग त्या सासूसुना असोत किंवा आई मुलगी, ती बदलत नाही. त्यामुळे आई आणि मुलीमध्ये कायम मतभेद होत राहायचे आणि त्यामुळे तिला आईकडे सुद्धा राहणं जड वाटायला लागलं. कुठे जाणार आता? ना जाऊ शकत, ना राहू शकत. अशा वेळी आयुष्याचं ओझं वाटायला लागतं. मग परिणामी आईपासूनही वेगळं होण्याचा विचार मनात तिच्या यायला लागला. आई म्हणायची, तू निघून जा, माझ्या घरातून जाणार कुठे? तर अशीही वेळ येते. ही तर अगदीच लाचार झाली होती, हिच्याकडे पर्यायच नव्हता. जर हिंमत असेल तर ती आपल्या पायावर उभी राहू शकते, स्वतःला स्वतंत्र करू शकते. पण हिंदुस्थानात एकट्या स्त्रीने राहणं आणि ते सुद्धा तरुण स्त्रीने राहणं खूपच धोकादायक आहे. लोकांच्या नजरा वाईट असतात आणि कित्येकदा अब्रूसुद्धा लुटली जाते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स हिंदुस्थानात खूप येतात. इथे आपल्या भारतात तर पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्यामुळे पुरुषांना काहीच प्रॉब्लेम नाही, पण स्त्रियांना खूप असतात. म्हणून स्त्रियांनी डिवोर्स घेण्याआधी 100 वेळा तरी विचार करावा. 100 नाही, 200 वेळा तरी विचार करावा. मुंबईत आमच्याकडे एक खूपच एज्युकेटेड भाई यायला लागले. त्यांची खूप चांगली नोकरी होती, खूप हुशार होते. पण त्यांना लग्नानंतरही त्यांच्या पत्नी व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर संबंध ठेवायला आवडायचं. त्याला ती वाईट सवय होती. नंतर त्या भाईंच्या बाबतीत असं झालं की कोणीतरी दादा भगवानांचे विचार त्यांना सांगितलं, पुस्तकं दिली, आमची माहिती दिली की चला तुम्ही कधीतरी एकदा. पण त्याला असा खास काही इंटरेस्ट नव्हता. खूप शिकला सवरलेला होता. सहज पुस्तकं चालली तर त्याला वाटलं की यात काहीतरी आहे, काहीतरी लॉजिक आहे, सायंटिफिक काहीतरी आहे, हे काहीतरी विचित्र असं काही नाही आहे. इथे आपल्या अंतरंगातील आत्म्याला जागवण्याविषयी सांगितलं आहे, संसारातल्या सगळ्या दुःखांपासून मुक्त राहण्याविषयी सांगितलं आहे. मग ते आमच्याकडे यायला लागले. त्यांनी ज्ञान घेतलं. त्यानंतर त्यांना आपल्या चुकांचा फार पश्चाताप झाला आणि त्यांनी आमच्याकडे कबुली देऊन माफी मागितली आणि पुन्हा असं करणार नाही असा निश्चय केला. मग तो पत्नीशीही मोकळेपणानं बोलला, त्यांनी कबुली दिली. खूप उदास राहायला लागला आपण केलेल्या चुकांमुळे. आणि बघा, इकडे नवरा परत येतोय चांगल्या मार्गावर, तर तिकडे दुसरीकडे बायकोचं डोकं आऊट झालं. तिला आपल्या नवऱ्याचा तिरस्कार वाटत होता आणि ती सतत टोमणे मारायची, चांगलं बोलत नव्हती आणि स्वयंपाक नीट करत नव्हती. त्याचा मुलीवर परिणाम होत होता. लहान मुलगी होती. त्यामुळे पतीला काही सुचत नव्हतं काय करायचं. आता त्याला ज्ञानातनं उलगडलं होतं की आपणच केलेलं आपल्याकडे परत फिरून येतं. आता आपण समतेत राहून सगळा हिशोब पूर्ण करायचा आहे. मग घरात तो दादा भगवानांची पुस्तकं वाचत होता. घरात पडलेली पुस्तकं बायकोनं वाचायला सुरुवात केली. तिने वाचल्यावर तिलाही खूप आवडायला लागली आणि तिला स्वतःला, तिच्या मनाला शांती लाभायला लागली. मग तिने ठरवलं की मीही निरुमांकडे जाणार आणि त्यांच्याकडून हे ज्ञान काय ते जाणून घेईन. एकदा दोघंही आमच्याकडे आले. तिने त्या बायकोने आपल्या पतीची तक्रार केली. पती बिचारा मोठमोठ्याने रडत सांगत होता की मला समजतंय माझी चूक आहे, पण मी माफी मागतो तुमच्यासमोर आणि हिच्या मनातून हे जात नाही, माफ नाही करू शकत. मग आम्ही त्या बायकोला समजावलं की आता इतकं सगळं चांगलं होतं आहे तर भूतकाळच पकडून ठेवून का दुःखी होतीयस आणि का संसाराला आग लावतीयस. मागे फिर आणि मोठ्या मनाने नवऱ्याला माफ कर. हा तर चांगल्या मार्गावरून चाललाय, आता माफी मागतोय. जर का उलट्या रस्त्यावरून चालला असता तर तू काय केलं असतंस? फार तर तू घटस्फोट घेतला असतास, त्यामुळे प्रॉब्लेम कोणाला झाला असता? त्याला तर दुसरी मिळाली असती. पण तुझं काय झालं असतं? या मुलीचं काय झालं असतं?
म्हणून थोडं मन मोठं कर, विशाल कर आणि आपल्या आनंदासाठी, आपल्या मुलीच्या आनंदासाठी, घरातल्या सगळ्या लोकांच्या आनंदासाठी याला माफ कर. त्याला एक संधी दे. नंतर जर काही प्रॉब्लेम झाला तर माझ्याकडे त्याला घेऊन ये, नक्कीच आपण तो सॉल्व्ह करू. मग तिला आमचं म्हणणं पटलं आणि तिने आपल्या पतीला माफ केलं. मग तिने ज्ञान घेतलं. ज्ञान घेतल्यानंतर तिला आत्म्याचा इतका आनंद, भरभरून आनंद मिळायला लागला आणि ती नाचायला लागली की ओ हो, मला काय गवसलं आहे, माझं तर आयुष्यच धन्य धन्य झालं आहे आणि माझा नवरा माझ्यासाठी फारच उपकारी ठरलेला आहे. त्याने ही लहानशी चूक केली, पण माझं जीवन मात्र, माझे अनेक जन्म सफल झालेले आहेत. मला जन्मोजन्मीच्या फेऱ्यापासून वाचवलं आहे. एवढा उच्च परमानंद मला प्राप्त झाला आहे. तर बघा, कधीतरी असेही प्रसंग जीवनात येतात, त्यावेळी मोठं मन करून ते निभावून न्यावे लागतात. अलीकडे आपल्या भारतात तर अशा घटना खूपदा घडतात. परदेशातून मुलगा येतो, इथल्या मुलीशी लग्न करून घेऊन जातो आणि मग डिवोर्स देतो. अशाच एका मुलीचा एक किस्सा आहे. ती खूपच तिचं अगदी धूमधडाक्यात खर्च करून, मोठा सोहळा करून बापाने लग्न लावून दिलं. बापाने तर उधारी घेऊन, लोन काढून मुलीचं लग्न लावलं, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. पण अमेरिकेतला मुलगा आहे, खूप हुशार आहे, शिकलेला आहे, खूप मोठा प्रोफेशनल आहे, गलेलठ्ठ कमावतोय, म्हणून मी माझ्या मुलीसाठी खर्च करणारच. म्हणून त्याने लोन घेऊन लग्न लावून दिलं. मुलगी खूप चांगली होती, सुंदर होती, हुशार होती, शिक्षणातही हुशार होती, प्रोफेशनल होती. लग्न करून गेली ती. खूप साधी, सरळ, सिंपल. तिकडे जाऊन बघितलं तर नवरा आणि तिचे सासू सासरे सगळेच तिला फारच टॉर्चर करायचे, तिच्यावर फार जबरदस्ती करायचे. नवरा तर तिच्याशी बोलतच नव्हता. थोडे दिवस बरे गेले, पण त्यानंतर बोलायचाच नाही. घरी उशिरा यायचा. प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टीत तिला बोलायचा, तू अडाणी आहेस, तुला काहीच समजत नाही, तुला काही येत नाहीस, तू अमेरिकेत राहण्याच्या लायकीची नाहीस, तू भारतातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यात राहण्याच्याच लायकीची आहेस. परिणाम असा झाला की तिच्यावर इतका अन्याय करायला लागला, की मारझोड करायला लागला आणि तिला घरातून हाकलून दिलं. आता तिथे तिचं कोणीच नव्हतं. सगळे तिच्या माहेरचे, जवळचे तर भारतातच, हजारो मैल दूर. एकटी कुठे जाणार, कुणाकडे जाणार. खूप लांबच्या नात्याने मामा लागणारे एक जण होते, त्यांचा फोन तिने कुठून तरी शोधून काढला आणि त्यांचा फोन केला. ते दूरचे मामा येऊन तिला आपल्या घरी घेऊन गेले. ती मेंटली खूपच डिप्रेस झाली, खूप दुःख यातनेत होती. त्यावेळी आम्ही अमेरिकेत गेलेलो होतो, तेव्हा तिथे तिने आमच्याशी संपर्क साधला, आमच्याबरोबर 4 दिवस राहिली. तिचं सगळं डिप्रेशन निघून गेलं. आम्ही म्हटलं की तू आता अगदी नवीन कोरं आयुष्य सुरू कर. अशा नवऱ्याचा काय उपयोग ज्याला तू नको आहेस, तर तुझ्यातले टिकेट्स हवे, तुझ्याकडून अमेरिकन स्टाईल हवी आहे, तू नको आहेस तर अशा पुरुषाबरोबर काय करणार, सोडून दे तू. तिने सोडून दिलं. ती सुशिक्षित आहे, हुशार आहे, आपल्या पायावर ती उभी आहे. अमेरिकेत जर चांगले शिकलेले असतील तर तिथे कोणीच उपाशी मरत नाही. आणि बघा, राहण्या खाण्यापुरते पैसे तर मिळतातच त्याला. तर जरा हिम्मत बांध आणि नवीन आयुष्य सुरू कर, आपल्या पायावर उभी राहा. मग तिने शिक्षण सुरू केलं आणि बरोबरीने एखादी लहानशी नोकरी केली. घटस्फोटाची केस झाली आणि त्या केससाठी तिला $25,000 खर्च आला. तिकडे फार खर्च येतो वकिलासाठी, कोर्टासाठी. तिला मिळालं तर काहीच नाही, शिवाय वरून एवढे सगळे पैसे तिला द्यावे लागले आणि तिच्या स्वतःकडे तर काहीच नव्हतं. पण शिक्षण होतं, नोकरी धरली होती आणि त्यातूनच ती हप्त्याचे पैसे भरत होती आणि वकिलाची फी, कोर्टाची फी. आणि तिने छान शिक्षण घेतलं. 2-3 वर्षात डिग्री मिळाली तिला आणि एअरोनॉटिक्स डिपार्टमेंटमध्ये तिला खूप छान पोस्ट मिळाली.
खूप छान कमवायला लागली ती. आता आपल्या पायावर उभी आहे, एकटी राहते आणि म्हणाली की माझ्या लायक कोणी मिळालं तरच मी लग्न करीन, नाही तर मला कसलीच इतकी घाई नाही आहे. लग्न नाही झालं तरी मला फरक पडत नाही. एकदा आयुष्यात मला जो अनुभव आला आहे त्यानंतर पुन्हा पुन्हा तेच करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. अशा वेळी हिमतीने जर एखादीला डिवोर्स घ्यावाच लागला, जबरदस्तीने हकलूनच दिलं गेलं, तर मग खूप हिमतीने काम केलं पाहिजे. असं भिवून, उसासे सोडून, डिप्रेशनमध्ये जाऊन आयुष्य घालवायचं, कुणावर तरी ओझं बनून राहायचं, त्यापेक्षा आपण स्वतःच्या हिमतीनं पुढं जायचं. हे आपलं आयुष्य या एका नवऱ्यासाठी असतं असं थोडंच आहे. नवरा आपल्याला पती जर चांगला नाही मिळाला किंवा डिवोर्स झाला तर काय आपलं आयुष्य संपून गेलं का सांगा? की आपलं आयुष्य फक्त नवऱ्याभोवती घुटमळण्यासाठीच आहे. नवरा मिळाला म्हणजे झालं सगळं? अरे इतर काही कुठल्या गोष्टी नाहीत का आयुष्यात? आपलं स्वतःचं करिअर आहे, आपण समाजाची सेवा करू शकतो आणि आपण स्वतःचं आत्मकल्याण करू शकतो आणि आईवडिलांची सेवा करू शकतो, संतांची सेवा करू शकतो. अहो किती गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं. फक्त पती मिळाला म्हणजे जीवनाचं सार्थक झालं का? ही मान्यताच फारच संकुचित आहे, नॅरो माइंडेड आहे. आयुष्य एवढंच नसतं. म्हणून आपल्या आयुष्यात आपण प्रगती करायची. आपण काय नाही करू शकत? स्त्रीसुद्धा काय नाही बनू शकत सांगा? देशाची पंतप्रधान होऊ शकते, प्रेसिडेंट होऊ शकते किंवा चांगली धर्मगुरू होऊ शकते. तर ही सगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. म्हणून जीवनात निराश होऊ नका आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नका आणि जी संकट येतील, काही अडचणी येतील त्याचा सामना करा. इतकंच नाही तर नव्याने आपलं आयुष्य उभं करा आणि त्याचा सदुपयोग करा. कित्येकदा असं होतं की आयुष्यात लहान सहान गोष्टींवरून लोक इतरांशी भांडतात आणि डिवोर्स घेतात, द्यायला तयार होतात. लंडनमध्ये आम्हाला एक कपल भेटलं होतं, मध्यमवयीन होतं, एकच मुलगा होता, तो सुद्धा मोठा होता, 25 वर्षांचा. 25 वर्षांचा मुलगा झाल्यावरही ही दोघं सतत भांडत असायची लहान सहान गोष्टींवरून. एवढी वेळ आली की दोघांनी ठरवलं की आता डिवोर्स घ्यायचा आहे. तो नवरा होता, तो 15 दिवसापासून आपल्या कारमध्ये डिवोर्स पेपर्स घेऊन फिरत होता. कधी एकदा मला संधी मिळते मी बायकोकडून डिवोर्स पेपर्सवर सही घेतो. इतकी वेळ आली होती आणि तेव्हा झालं असं की त्याचा कोणीतरी एक मित्र होता, तो आमच्याकडे त्याला घेऊन आला आणि म्हणाला की यांना जरा समजवा, या वयात आता हे डिवोर्स घ्यायला निघालेत. मग त्यांना आम्ही समजावलं, ज्ञान दिलं. त्यानंतर त्यांच्या मनाला शांती लाभली, एकमेकांना समजून घ्यायला लागले, निभावून नेण्याचा प्रयत्न करायला लागले. परिणाम असा झाला की आज 10 वर्ष झाली दोघंही चांगल्या प्रकारे राहत आहेत, मजा करतायत, मुलाच्या लग्नाचा आनंद घेत आहेत. तर थोडासा असमंजसपणा काढून टाकला तर जीवन खूपच सुखी होईल. म्हणजे नवरा बायको एकमेकांना समजून नाही घेऊ शकत, त्यामुळेच असे मतभेद, भांडणं आणि घटस्फोटापर्यंत मामला जातो. अमेरिकेत कुठल्या भाईकडून ऐकलं असेल की निरुमांकडे जाऊया म्हणजे आपलं आयुष्य शांतपणे व्यतीत होईल. डिवोर्सपर्यंत गेलेल्या गोष्टीपासूनही परत फिरून आपण एक होऊ शकतो. म्हणून खूप दूरवरून फ्लाईट घेऊन आले आमच्याकडे आणि त्यांनी आपला सगळा प्रॉब्लेम सांगितला. तर आम्ही त्यांना समजावलं आणि तो सॉल्व्ह झाला. दोघंही आज सुखात आहेत, डिवोर्स नाही घेतला. एक मुलगी यायची दादाजींकडे, तिचं नाव मसरूर आहे, इराणी होती. तर जेव्हा दादाजींनी तिला विचारलं की तुझं लग्न झालं आहे का, तर म्हणाली नाही, माझी एंगेजमेंट झाली आहे. कराचीमधला माझा फियॉन्सी आहे, तो लॉयर आहे आणि मी इथे युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिशची लेक्चरर आहे. थोड्या दिवसांनी मी लग्न करून तिकडे जाणार आहे. दादाजी म्हणाले की एवढ्या दूर जाणार आहेस, दुसऱ्या देशात जाणार आहेस, तिथे तुझं कोणीच नाही आहे, म्हणून तू आपल्या नव्या आयुष्यासाठी काही तयारी केली आहेस की नाही, कशी तिथे ॲडजस्ट होशील. तेव्हा ती म्हणाली हो, सगळी तयारी मी करून ठेवली आहे. माझा नवरा जर मला
एक बोलला तर मग मी त्याला तोंडावर 2 बोलीन. सासू जर मला एक बोलली तर मी तिच्या तोंडावर 2 बोलीन. सगळा विचार केला. कित्येक महिन्यांपासून हाच विचार करते आणि याचीच तयारी करते की कसं मी त्यांच्यावर नियंत्रण मिळवेन, ताब्यात घेईन त्यांना आणि त्यांना सरळ करीन. तर दादाजी म्हणाले, अगं असा विचार केलास तर मग 4च दिवसात तुझा घटस्फोट होईल. कसं निभणार? आणि तिकडे इतक्या दूरवर कशी तू कुठे जाशील, कोणाकडे जाऊन रडशील? तर हा तुझा विचार हा जो आहे हा बरोबर नाही आहे. हा मार्ग तुझा अगदी चुकतोय. अशाने लग्न नाही निभावता येत कधी. तर ती म्हणाली, मग तुमचं काय म्हणणं आहे, काय करायला हवं? तर दादाजी म्हणाले, असं उलटं मनात घेऊन जाऊ नकोस की मी सगळ्यांना सरळ करीन. असं बटन नाही दाबायचं, उलट असं बटन दाबायचं की जे काही हो मी सगळं ॲडजस्ट करीन. मला सासू नवरा काहीही बोलले तरी मी चुपचाप ऐकून घेईन. मी गप्प बसेन आणि आतून त्यांच्याबद्दल अजिबात भाव बिघडवणार नाही. असं केलंस ना तर तुझ्यामध्ये स्वतःचं चारित्र्यबळ निर्माण होईल. या मौनाचं, या समतेचं चारित्र्यबळ तर इतकं पॉवरफुल असतं की समोरचा काही बोलूच शकत नाही. त्याचं तोंड असं बंदच होऊन जातं. त्याचा चांगला प्रभाव पडतो. तर या चांगल्या मार्गाने तू का नाही त्यांच्यावर नियंत्रण मिळवत, त्यांना ताब्यात ठेवू शकत? हा विचारांचा मार्ग तुझा चुकीचा आहे. यातून तू कधीच यशस्वी होणार नाहीस. अशाने एक दिवस घटस्फोटाची वेळ येईल. या आजकालच्या मुली अतिशय गरम डोक्याच्या, अहंकारी, मी कुणीतरी आहे, मलाही काही समजतं, मलाही बोलता येतं, अशा सगळ्या समजुतींमध्ये असल्याने ॲडजस्ट नाही करू शकत त्या. एकदा सासू काही बोलली तर ती 10 बोलते. नवरा एक बोलला तर ही 20 बोलेल. बोला कसं काय निभावणार बरं? खरं तर तिथे ॲडजस्टमेंट करायची आहे. नव्या घरात आपण तिथे चांगल्या प्रकारे पाय आपले रोवायचे असतात. त्यामुळे तिथे सुरुवातीला प्रत्येक स्त्रीला ॲडजस्ट करावंच लागतं. मुलींनी हे शिकायला हवं. लग्न करून माहेर सोडून जेव्हा नवऱ्याच्या घरी जाता तेव्हा शहाणपणानेच वागायला हवं. काही वर्ष 2 वर्ष तरी आपला अड्डा जमवण्यासाठी सगळ्यांची मनं जिंकून घ्यावी लागतात. नाहीतर लगेच घटस्फोट होतो. असे किती पती घेऊन फिरणार आहात तुम्ही? जिकडे जाल तिकडे ॲडजस्टमेंट करावीच लागेल. स्त्रीला जायचं असतं दुसऱ्या घरी, तिला ॲडजस्टमेंट जास्त करावी लागते. आपल्याकडे पुरुष येत नसतात सासरी, तर स्त्रीलाच सासरी जावं लागतं. तर हा काही बर्मा नाही आहे की इथे उलटा रिवाज आहे. इथे तर आपलं वेगळंच आहे. म्हणून त्याचा विचार करा. आणि ती मुलगी समजून चुकली. आणि सगळ्याच मुलींना हे समजून घ्यावं लागेल की आपल्या सुखी आयुष्यासाठी वैवाहिक जीवनात कुठल्याही अडचणी येऊ नयेत, काही मतभेद होऊ नयेत. त्यासाठी ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. आणि आता तर अगदी मनापासून मोठ्या मनाने ॲडजस्टमेंट करा. आतमध्ये दबून सहन करू नका आणि मोकळ्या मनाने समजून उमजून त्याचा उपाय शोधा. आणि बघा तुमच्या जीवनात आनंद असेल आणि सगळ्यांना त्यामुळे आनंद होईल आणि घटस्फोटाची वेळच येणार नाही. एक स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि ती अशी लक्ष्मी असते की ती घराला बांधून ठेवते. सावरून घेतलं तर घराचा स्वर्ग बनवू शकते आणि त्याच्या उलट घर उद्ध्वस्तही करू शकते, वैराण वाळवंट बनवू शकते. म्हणून हे स्त्रियांनी समजून घेणं गरजेचं आहे. तिच्याकडे खूप साऱ्या शक्ती असतात. ती नवऱ्यालाही योग्य मार्गावर आणू शकते, सगळ्या घराला योग्य मार्गावर आणू शकते. पण त्यासाठी तिने ठरवायला हवं, निश्चय करायला हवा की मला अशा प्रकारे जगायचं आहे. तर ती मसरूर समजून चुकली दादाजींचं म्हणणं. तिने निश्चय केला की दादाजी जो मार्ग दाखवतायत त्याच मार्गावरून मी चालीन. आणि परिणाम असा झाला की तिच्या लग्नानंतर केव्हा तरी एकदा ती परत आली आणि दादाजींना भेटून म्हणाली, तुम्ही जे म्हटलं होतं त्यामुळे माझं चारित्र्यबळ फारच उच्च झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या घरातले सगळेच माझ्यावर खूप खुश आहेत. म्हणाला, माझा नवरा वकील आहे पण माझ्यासमोर वकिली करत नाहीत, इतर लोकांसमोर करतो. जय सच्चिदानंद.